नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बारगजे गणेश सुरेश, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हर्सूल, दलित साहित्य या विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 2 त्यातील उपमुद्दा 2.2 भारतीय समाजातील दलितांचे स्थान व आर्थिक सामाजिक स्थितिगती या विषयाला अनुसरून पुढील व्हिडिओ तयार करत आहे। आशा आहे व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल। चला तर मग वळूया आजच्या या विषयाकडे। 1960 नंतर मराठी साहित्यात वेगवेगळे वाङ्मयीन प्रवाह उदयास आले। या वाङ्मयीन प्रवाहातील दलित साहित्य प्रवाह हा खूपच वैशिष्ट्यपूर्ण, संपन्न आणि सकस असा वाङ्मयीन प्रवाह आहे। दलित साहित्याचा आढावा घेत असताना असे दिसून येते की दलित साहित्याची सुरुवात ही संत चोखामेळा यांच्या साहित्यातून झाली असे म्हणण्यास वावगे ठरत नाही। संत चोखामेळा हे जरी वारकरी संप्रदायातील संत कवी असले तरी सुद्धा तत्कालीन समाजानं अस्पृश्य समाजातील म्हणून त्यांनाही विपरीत वागणूक दिली होती। चोखामेळा यांच्या साहित्यातून अर्थातच त्यांच्या अभंगामधून ईश्वरी भक्ती जशी प्रकट होते तशीच तत्कालीन समाज त्यातील सामाजिक सांस्कृतिक विषमतेचीही जाणीव व्यक्त होते। म्हणूनच संत चोखामेळा व त्यांचे साहित्य हे दलित साहित्याचा पहिला हुंकार होते असे म्हणल्यास वावगे ठरत नाही। बदलत्या काळानुसार दलित साहित्याचे स्वरूपही बदलले। 1960 नंतरच्या दलित साहित्याचे विद्रोह हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो। दलितांची सामाजिक आणि साहित्यिक चळवळ या दोन्ही चळवळी समांतर आणि पूरक प्रवास करताना आपल्याला दिसतात। दलित साहित्य हे दलित चळवळीशी बांधले गेलेले साहित्य होते आणि दुसऱ्या बाजूने हे साहित्य चळवळीकरता प्रेरक साहित्य होते। याच अनुषंगाने भारतीय समाज, दलितांचे स्थान, आर्थिक सामाजिक स्थितिगती या प्रकरणाच्या अंतर्गत भारतीय समाजातील दलितांचे स्थान या घटकाचा आपण पुढील व्हिडिओतून अभ्यास करणार आहोत। चला तर मग वळूया आजच्या या विषयाकडे। भारतीय समाजातील दलितांचे स्थान। दलित साहित्यामधून दिसून येणाऱ्या विद्रोह, सामाजिक संताप, सूड, समान प्रवाहापासून दूर लोटण्याची भावना, समाजरचनेविषयी असणारी चीड ही ज्यावेळेस प्रतिबिंबित होते त्यावेळेस सर्वात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजेच भारतीय समाजाने दलितांना दिलेले स्थान होय। वर्षानुवर्ष झालेला अन्याय, शोषण आणि छळ या सर्वांचे अव्यक्त असे प्रतिबिंब दलित साहित्यात पडत असल्याचे दिसून येते। परिणामी दलित साहित्याचा अभ्यास किंवा दलित साहित्याचे विवेचन करत असताना सर्वप्रथम भारतीय समाजातील दलितांचे स्थान समजून घेणे गरजेचे ठरते।
चातुर्वर्ण्य आधारित समाज रचना. प्राचीन काळापासून भारतीय समाजरचनेचा जर आढावा घेतला तर असे दिसून येते की येथील समाजरचना ही 4 वर्णांवर आधारित होती. ही 4 वर्ण म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मूलतः इतिहासाच्या अनुषंगाने बघायला गेल्यास वैदिक काळामध्ये या वर्णव्यवस्थेचा उदय झाला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पूर्ववैदिक काळात उदयाला आलेली ही वर्णव्यवस्था जी प्रारंभिक काळात लवचिक स्वरूपाची होती, ती कालांतरानं जातीव्यवस्थेमध्ये परावर्तित झाली आणि भारतीय समाज हा एका जातीसंस्थेत बंदिस्त झाला. जातीसंस्था ही अत्यंतिक कठोर असल्यानं आणि सामाजिक गतिशीलता व लवचिकता यांचा पूर्णतः अभाव असल्यानं प्राचीन काळातील जी वर्णव्यवस्थेचे स्वरूप बदलून तिचा अत्यंत कर्मठ अशा जातीव्यवस्थेचा उदय झाला आणि परिणामी समाजातील शेवटचा जो वर्ण होता तो कायमचा अल्पग्रस्त व शोषित राहिला. समाजातील हा जो एक वर्ग होता तो काही वेळेस अस्पृश्य म्हणून संबोधला गेला, काही वेळेस हरिजन म्हणून संबोधला गेला किंवा विशेषत्वानं आंबेडकरांच्या नेतृत्वात या वर्गाला दलित असे संबोधले गेलेला हा वर्ग शतकानुशतके दास्यत्वात, गुलामगिरीत आणि शोषणाच्या छायेतच अडकला गेला. भारतीय प्रबोधनाच्या काळात म्हणजेच साधारणपणे 19-20व्या शतकामध्ये व जो वर्षानुवर्ष दबला गेलेला वर्ग होता त्याचा सामाजिक हुंकार फुटण्यास सुरुवात झाली आणि 19-20व्या शतकात अस्पृश्यता विरोधी चळवळ ही उदयास आली. निम्न सामाजिक दर्जा. दलितांचा सामाजिक दर्जा हा सर्वात कनिष्ठ किंवा निम्न मानला गेलेला होता. जातीव्यवस्था ही भारतातील सामाजिक स्तरीकरणाची व्यवस्था आहे. या रचनेच्या सर्वोच्च स्थानी ब्राह्मण असून सर्वात कनिष्ठ स्थानी अस्पृश्य जाती म्हणजेच दलित आहेत. भारतामध्ये जातीव्यवस्थेने व्यक्तीला अर्पित दर्जा प्राप्त केला म्हणजेच दर्जा बदलण्याची संधी नाकारली आणि ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस वाव दिला नाही. परिणामी हजारो वर्ष दलितांना समाजात निम्न दर्जाचे जीवन जगावे लागले. आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा दाबून ठेवाव्या लागल्या. उच्च दर्जा, मान सन्मान, प्रतिष्ठा यापासून वंचित राहावे लागले. परिणामी हीन, अपमानास्पद व दयनीय सामाजिक जीवन त्यांना शतकानुशतके जगावे लागले.
दलितांच्या सामाजिक आर्थिक स्थितीगतीचे विवेचन. खूप प्राचीन काळापासून सातत्याने अन्याय, शोषण यांच्या सानिध्यात राहिलेल्या दलित वर्गाची सामाजिक आर्थिक स्थितीगती ही नक्कीच शोचनीय होती, यात कोणतीही शंका राहत नाही. दलितांनी उच्च जातीच्या वस्तीत घर बांधू नये. उंची वस्त्रे, मूल्यवान अलंकार, चपला इत्यादी वापरू नयेत. उच्च जातीच्या लोकांचे व्यवसाय करू नयेत इत्यादी. हे सर्व निर्बंध व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारे होते. त्यामुळे दलितांचा प्रचंड कोंडमारा झाला. त्यांना मनुष्य म्हणून असणारे मूलभूत हक्क नाकारल्याने जीवनाचा योग्य उपभोग घेता आला नाही. त्यांच्या मनात स्वतःविषयी न्यूनतेची, हीनतेची भावना निर्माण झाली. परिणामी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकला नाही. सामाजिक जीवनाच्या मूळ प्रवाहापासून कायमच दलितांना वेगळे ठेवले गेल्याने त्यांचे योग्य असे सांस्कृतिकरण झाल्याचे दिसत नाही. परिणामी दलित वर्ग हा कायमच अन्य समाज घटकांपासून दूर राहिल्याचे दिसून येते. यामुळे शतकानुशतके हा समाज अगतिकतेत जगत आला. दलितांची सद्यकालीन सामाजिक आर्थिक स्थितीगती. भारतामध्ये 19व्या व 20व्या शतकामध्ये जी प्रबोधनाची किंवा समाज सुधारणेची चळवळ सुरू झाली, त्या सामाजिक सुधारणा चळवळीच्या माध्यमातून तत्कालीन अस्पृश्यता निवारणाला सुरुवात झाली. महात्मा फुले, लोकहितवादी महादेव गोविंद रानडे, राजाराम शास्त्री भागवत, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांसारख्या समाजसुधारकांनी प्राधान्याने जातीव्यवस्थेवर प्रहार करून अस्पृश्यता विरोधी चळवळीला सुरुवात केली. महात्मा गांधी यांनी हरिजनांच्या विकासाला प्राधान्य दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितोद्धाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले. डॉक्टर आंबेडकर यांनी केवळ दलित चळवळीच्या संदर्भात विचारांचे प्रकटीकरण न करता त्यासाठी प्रत्यक्ष कार्य देखील मोठ्या प्रमाणावर केले. महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह, धम्मचक्र प्रवर्तन किंवा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी सामाजिक आणि राजकीय स्तरावरून दलित चळवळीला वेग देण्याचे काम केले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून दिली. भारतीय न्यायव्यवस्थेने दलित हा शब्द वापरण्यास मनाई केली, कारण भारतीय संविधानात व भारतीय कायद्यात कोणत्याही प्रकारे दलित या शब्दांचा उल्लेख केलेला नाही. भारतीय राज्यघटनेने दलितांवरील सर्व अपात्रता काढून टाकल्या आहेत. जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करून सर्व भारतीयांना समान दर्जा व स्थान बहाल केलेले आहेत. स्वकर्तृत्वाने व्यक्तीला उच्च सामाजिक दर्जा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे दलित व्यक्ती सत्ता, संपत्ती, शिक्षण, कला, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संविधानाच्या कलम 15 नुसार कोणत्याही राज्याच्या नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा कोणत्याही आधारवजा भेदभाव हा केला जाणार नाही. देशाच्या सर्वच नागरिकांना सार्वजनिक दुकाने, हॉटेल्स, विश्रांतीगृहे, तलाव, मनोरंजनाची ठिकाणे येथे
मुक्तपणे प्रवेश घेता येईल असे नमूद केले. भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार भारतीय संघराज्य क्षेत्रामध्ये अस्पृश्यतेचा पूर्णतः अंत केला गेलेला असून कोणत्याही प्रकारे त्याचे पालन केले जाणे हा गुन्हा मानला गेलेला आहे. संविधानाच्या कलम 19 नुसार कोणत्याही प्रकारे अस्पृश्य वर्गातील लोकांना शिक्षणापासून वंचित न ठेवता सर्व शिक्षण संस्थांमध्ये त्यांना प्रवेश खुले करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देखील निर्धारित करण्यात आले.